महाराष्ट्रामध्ये 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 19 तर ठाण्यामध्ये 14 रुग्ण। राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 467 वर। कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यामधील भुयारी मार्गाचं काम पूर्ण। सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत चारचाकी वाहनं आणि प्रवासी बससाठी मार्ग खुला राहणार। पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक। दुपारी 2 वाजल्यापासून ते उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 162 लोकल रद्द। जालन्याच्या जाफराबादमधून 10 टन बोगस डीएपी खत जप्त। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई। येवल्यामधील मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अंगणगावमध्ये 1.5 एकरमधील कांदा सडला। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। धाराशिवमधील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामधील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित। नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात। पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ। सोनं 95,600 रुपये प्रति तोळा तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर।